श्री स्वामी समर्थताईंनो, शुभ सकाळ सगळ्यांना। आज होता भावाचा उपवास आणि सकाळी सकाळी भावाचा उपवास म्हणलं की लवकर उठले, उपवास पकडला, छान सुंदर पूजा करून घेतली। आपलं शरीर जरी सासरी असलं तरी मन मात्र आपल्या माहेरीच असतं, कारण आपल्याला सणाची लगबग ही सण जवळ आल्यावर माहेराकडूनच लागते। पहिलं खूप वेळा पंचमीला जाण्यात यायचं, जेव्हा सासू सासरे आनंदाने पाठवायचे। आता स्वतःचे दिवस आले, मात्र आता शक्य होत नाही। जसे आपली आई तिच्या संसारामध्ये गुंतलेली राहायची, तसंच आपल्यावर सुद्धा आता खूप जबाबदाऱ्या पडल्या आणि आता सण हे विसरूनच गेले माहेराचे, कारण आपले मुलं मोठाले झाले आणि संसाराची ओढ लागली, त्यामुळे शक्य होत नाही। गेलं तर फक्त दिवाळीचा सण वर्षातून एकदाच, तेवढ्याच सगळ्याच्या गाठीभेटी होतात, त्यानंतर कधीच एकत्र येत नाहीत। माझ्या तर कोणत्याच बहिणी एकत्र येत नाहीत। आम्ही ठरवून आलो तर एखाद्या सणाला आमची भेट होती, नाहीतर नाही, कारण एक खूप लांब आहे, तिघी जवळ आहेत, पण शक्यतो तिच्या घरी काम असेल तेव्हा मी जात असते आणि माझ्या घरी काम असेल तेव्हा ती माहेरात असते, असंच होऊन जातं आमचं। तर ताईंनो, हे सुखाचे दिवस परत येत नाहीत, त्यामुळं आनंदाने जगून घ्यायचं आहे, तिथे सुखी राहायचं, सगळ्यांना आनंदी ठेवायचं, हेच आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकवलेलं असतं आणि पुढंसुद्धा आपण आपल्या मुलांना ते शिकवतो। तसंच काय, आज सगळं लगबग आवरायची चालू होती, मला निघायचं होतं गावाला, ते कुठं तर ताईंनो चला निघाले। आज रविवार, माझे दोन्ही चिमुकले आज घरी येतं। बघा आमचा स्वराज, हाय कर, स्वराज घरी आहे। दिदी तर आमची आंघोळीला गेली। आता मी निघाले, कुठं निघाले ते समोर पाहाच, पण रविवारी मुलांना सोडून जायचं म्हणल्यावर खूप कठीण असतं, त्यात हे रुसून बसलाय आमचा स्वरा। बघा चला श्री स्वामी समर्थ महाराज चला माझ्यासोबत, आज जायचं आहे मला संभाजीनगरला, माझ्यासोबत चला, मला सुखी न्या आणि सुखी आणा, श्री स्वामी समर्थ। तर चला, महाराजांना सांगितलं आणि प्रवासाची सुरुवात केली। प्रवास कुठं होतं तर तुम्ही ऐकलं जाता, तर मला जायचं होतं ताईंनो भाषेच्या घरी, पण त्याआधी मी चालले होते दुकानापर्यंत पायी पायी। त्याच्यानंतर माझा स्वराज मला सायकलवर म्हणजे माझ्यासोबत दुकानापर्यंत आला। त्यानंतर भरपूर सारे वाटाणे मंदिर होते महादेवाचे, आता भरपूर म्हणजे 2 ते 3 मंदिर आहेत, मग सगळ्या मंदिरात दर्शन घेतले। आता इथं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि ह्या महादेवाची पूजा पहा, अगदी आता 1:30 वाजला होता तरीसुद्धा हे फुलं अजिबात सुकले नव्हते। सकाळची प्रसन्न पूजा इतकी सुंदर आणि असं भव्य दिव्य वातावरण होतं ताईंनो। श्रावण महिन्यामध्ये आज माझं 2 ते 3 महादेवाचं दर्शन झालं, खरंच खूप आनंद झाला। श्रावण महिन्यामध्ये आपण जर कधी ठरवलं ह्या नाही त्या महादेवाला जायचं, पण ताईंनो शक्य होतच नाही। आज अचानक मला 3 महादेवाने दर्शन दिलं, 3 ठिकाणी गेले मी आणि एवढं प्रसन्न सकाळच्या पूजा होत्या। आता तुम्ही ही पूजासुद्धा पहा, अगदी 1:30 वाजलेला होता तरीसुद्धा टवटव पूजा होती। इथली शिवलिंगसुद्धा खूप छान होती। बाजूलाच एक नाग आहे, त्या नागापाशी मस्त अर्धा लिटरची वाटी भरून ठेवलेली होती दुधाची। खरंच आणखीनसुद्धा लोक खूप श्रद्धा ठेवून महादेवाची म्हणा, कोणत्या पण स्वामींची म्हणा, सगळ्या देवाची मनभावे पूजा करतात आणि मी सुद्धा त्यातलीच आहे। माझी देवावर खूप श्रद्धा आहे, विश्वाससुद्धा आहे। आज ना उद्या देव आपलं चांगलंच करणार, हे माझ्या कायमस्वरूपी मनात असतं। त्यानंतर इकडे देवीच्या दर्शनाला सुद्धा आलो होतो, कारण ताईंनो तुम्ही पाहिलंच असेल, संभाजीनगरला जाताना अगदी उंच डोंगरावरती एक देवीचं मंदिर दिसतं आणि त्याच मंदिरामध्ये आज आम्ही दर्शनाला गेलो होतो। तिथलं वातावरण एवढं सुंदर झालेलं होतं, पाऊस नसून सुद्धा खूप प्रसन्न वाटत होतं ताईंनो, इतका आनंद पहा। हे इकडं जो जाणारा आहे तो रोड आहे आपल्या बीडला आणि इकडं जाणारा संभाजीनगरला। खूप छान प्रसन्न वातावरण होतं। मग सोबत केळी नेली होती, तर मंदिरापाशीच मस्तपैकी केळी खाल्ली। तर हे आमच्या पाठीमागच्या ननंदबाई आणि त्यांची फ्रेंड, आता त्या माझी पण फ्रेंड आहेत, आम्ही सगळ्यांनी छान एन्जॉय केला। आणि हे डोंगरातला भाग जो आहे ना ताईंनो, इतका प्रसन्न वाटत होता, खरंच ना, आपण एकदा तरी जायला हवं। मला असं तर वाटतं घर सोडायलाच हवं आपण, कारण आपल्या मुलांना आपल्या आहोंना घेऊन अशा ठिकाणी गेलं तर खूप आनंदमय वातावरण आहे। आणि त्यातच मी आज सगळे घरीच होते आणि मी एकटेच गेले होते, रविवारची सुट्टी, मुलं घरी ठेवून जायला शक्य होत नाही, पण काही गोष्टी अशा असतात की त्या जावंच लागतं, तिथं नाही जाऊन जमतच नाही। तर आम्ही चाललो होतो भाषेच्या घरी
आणि भाषेच्या घरी कशासाठी चाललो ते सांगतेच तुम्हाला. तर माझ्या भाषेच्या सासूबाईने केलेलं होतं ऑपरेशन डोळ्याचं, म्हणून चाललो होतो भेटायला. तर आज रविवारची सुट्टी होती. म्हणलं चला, आता ननंदबाई चालल्या होत्या तर त्यांना म्हणलं चला मला पण येऊ द्या. परत काही शक्यच नाही. मग इथं परत महादेवाचं दर्शन घेतलं. आता भरपूर साऱ्या लोकांना माहीत असेल, हा संभाजीनगरमधल्या महादेवाची पिंड. इतकं भव्य दिव्य वातावरण होतं, खूप प्रसन्न. आणि ह्या महादेवाचा शृंगारसुद्धा इतका सुंदर केलेला होता ना ताईंनो, सारखं पाहतच राहावं असं वाटत होतं. पहा, फेटा होता. मला तर हेच आवडलं, सारखं देवाला आंघोळ घालीत घालीत राहण्यापेक्षा असा शृंगार केला तर दिवसभर देवाला लोक पाणी तरी घालणार नाहीत. देवाला नसेल का हो थंडी वाजत, आपण एकदा आंघोळ केली दुसऱ्या वेळेस कंटाळा येतो आपल्याला आंघोळ करायचा. इथली सुद्धा मस्त जत्रा भरलेली होती ताईंनो. छान दर्शन झालं आणि आता आम्ही सुद्धा तिकडं निघालो. आता चला भेटूया ताईंनो उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर आम्ही त्यांच्या घरी आलोत. पहा, खूप गोळ्यामेळ्याने आणि छान राहतात त्यांच्या सगळे घरचे. खूप आनंदमय वातावरण आहे आणि खरंच माणसं त्यांना नंबर 1 भेटले. मी तर म्हणते प्रत्येक मुलीला असंच सासर भेटावं अशी माझी इच्छा. कारण मुलगी जेव्हा सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून सासर घरी राहते तेव्हा घराला घर पण येतं. खूप उशीर झाला होता ताईंनो घरी यायला. चला भेटूया उद्या. बाय.